नमस्ते, मी कल्पना. आजी नातीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि मनापासून शुभेच्छा. आपण भेंडी फ्राय तर नेहमीच करतो किंवा बारीक चिरून ती पण नेहमी करतो, पण ही रस्सा भाजी कशी करायची ते अजिबात चिकट होणार नाही, त्याला तार येणार. त्यासाठी खूप टिप्स आहेत. तर आपण ही मसाले भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तर चला आता ही मसाला भेंडी कशी करायची आहे त्याच्यासाठी काय साहित्य घेतलं ते दाखवते. इथं मी 1/2 किलो भेंडी घेतली, ती स्वच्छ धुतली आहे आणि सुकल्यानंतर अशी त्याचे 2 तुकडे केले आणि मध्ये त्याचा काप केलेला आहे, कारण आज भेंडी किडकी की नाही हे बघण्यासाठी आपण असं भेंडी चिरून घेतलेली आहे. त्याच्यासाठी घेतलेला मसाल्याला 2 उभे कांदे चिरून घेतले, 20 ग्रॅम किसून खोबरं घेतलेले, 10 ग्रॅम धने आहेत, लसण पाकळ्याची 1 कांडी आहे, 2 इंच आलं आहे, जिरे, मीठ आहे, लाल तिखट आहे, हळद आहे आणि हिंग आहे. आणि हा घरी बनवलेला मसाला आहे काळा. चला आता इथं मसाला भेंडी कशी बनवायची ते पाहूया. तर मी तर तेल तापत ठेवलेलं आहे. तेल आपलं आणि मोठ्या गॅसवर नाही करायचं, लहान गॅसवरच करायचं. आपल्याला ह्या भेंडीचा रंग नाही बदलायचा, आहे तोच रंग ठेवायचा आहे. आपण आधी भेंडी तळून घेऊ. भेंडी असं पसरट भांड्यात छान तळून घेतली ना तर चिकट होत नाही अजिबात ही भेंडी. फक्त रंग बदलायचा, जास्त शिजून नाही घ्यायची ती भेंडी तेलामध्ये. अजिबात चिकट होत नाही ही भेंडी. आपली ही भेंडी चांगली चमचमीत आणि झणझणीत नॉनव्हेज सारखीच भाजी बनते. कोणतीही भाजी आपण घेतली तर ती अशी तव्यावर छान मंद आचेवर परतून घेतली ना की आपली भाजी छान होते. आता इथं तेलामध्ये आपली छान भेंडी परतून झालेली आहे. भेंडीचा रंग पण नाही बदलला. आपली भेंडी झाली की नाही फक्त असं दाबून बघायचं, हे एकदम मऊ झाली आहे. आता ही भेंडी काढून घेऊ आपण. भेंडीला अजिबात तार नाही आली आणि चिकट पण नाही झाली आहे. भेंडी कशी तळायची तो दाखवते. अगं हे असं आपण हाताने केलं की हे मऊ झाली पाहिजे. ते एकदम भेंडी मऊ झालेली आहे. ही भेंडी आपण काढून घेऊन ह्याच तेलामध्ये कांदा परतून घेऊ, मसाला करून घेऊ. छान असं तांबूस रंगावर हा आपण कांदा आता परतून घेणार आहे. हे धने पण कांद्याबरोबर छान परतून घ्यायचे आपल्याला. आता आपण धने टाकल्यानंतर ह्याच्यात जिरे टाकूया. हे छान परतून घेऊ. आणि शेवटी खोबरे टाकणार आहे आपण, कारण खोबरं लगेच करपतं ना हे छान भाजल्यावर. आता हे धने आणि जिरं छान परतून झाले, त्यात आपण हा लसूण टाकणार आहे आणि हे आलं आहे. हा लसूण पण छान तांबूस रंगावर परतून घ्यायचा आपल्याला. ह्याच्यातच भाजीला चव छान येते लसूण जेवढा परतल ना. हा लसूण पण आता छान तांबूस असा परतून झालेला आहे बघा. खोबरं पण छान असं खमंग भाजून घ्यायचंय. बघा एकसारखा मसाला झालेला आहे. मसाला सगळा भाजण्यावर असतो, आपली भाजी छान होते. जितका तुम्ही खमंग मसाला भाजताल तेवढी भाजी तुमची छान होते. इथं आपला मसाला तयार झालेला आहे. थंड झाला की आता मिक्सरमधनं काढू. लागलं तर शक्यतो पाणी टाका, नाही लागलं तर नका टाकू. थोडंसं पाणी लागेल, मी थोडंसं पाणी टाकते. चला इथं छान मसाला वाटून झाला आहे. आता आपण भाजी करून घेऊया. ह्याच्यात 2 चमचे तेल टाकले मोठे. चांगलं आपली रसरशीत आणि झणझणीत भाजी म्हणून थोडंसं तेल जास्त वापरलं. आता इथं तेल गरम झालं की आपण घालणार आहे मोहरी. मोहरी छान तडतडते आहे, आपण त्याला घालणार आहे जिरे, हिंग आहे. आपण हा केलेला मसाला त्यात परतून घेणार. आपण छान मसाला असा खमंग भाजून घेतला होता. तर हे 2-4 मिनिटात हा मसाला आपला तेलामध्ये छान परतून येईल. चला इथं आपला छान मसाला परतून झाला आहे बघा. कढईने सगळं तेल सुटले त्याला. असा तेल सुटेपर्यंत हा मसाला परतायचा. छान मसाला परतून झालेला आहे आपला.
आपण याच्यात मसाले टाकणार आहे. आता टाकणार आहे हळद, गोडा मसाला आहे घरी केलेला, आणि हे लाल तिखट आहे. ते परत मसाले छान परतून घ्यायचे, आपल्याला तेल सुटेपर्यंत परतायचं आहे. बघा आता हे मसाल्याचं पण छान कडेने तेल सुटलंय बघा सगळं. पण तेल सुटेपर्यंत सगळे मसाले परतून घेतले. आता पाणी टाकायचं नाही, थोडं थोडं करून आपण पाणी टाकणार. परत ते तेलामध्ये शिजवून घेणार आहे. थोडंसं टाकायचं. पाणी टाकत टाकत आपण हा मसाला तयार करायचा. खमंग वास सुटला, ते छान मसाले भाजले, आपण परतले. त्या मसाल्यांचा इतका खमंग सुवास दरवळतोय. आपलं मिक्सरच्या भांड्यातलं पाणी वाया जात नाही, ह्यालाच आपण थोडं थोडं करून टाकणार आहे. काय कलर छान आलेला आहे मसाल्याचा. त्याच्यात आपण पाणी घालून घेऊया. तुम्हाला कसं घट्ट पातळ रस्सा भाजायला लागेल त्या पद्धतीने तुम्ही पाण्याचा वापर करा. आणि भेंडी आपण तळून घेतलेली, तिला काही शिजवायची गरज नाही आहे. फक्त सगळ्या भेंडीला हा मसाला लागला पाहिजे, छान होते आपली भाजी. बघा कशी चमचमीत आणि झणझणीत, रंग इतका छान आलेला आहे त्याचा. आपलं मीठ टाकून घेऊ. आता ह्याला काही शिजवायची आवश्यकता नाही, फक्त भेंडीत मसाला शिरेल एवढंच आपण भेंडी टाकणार आहे. आणि आपण तळून चांगली परतून घेतलेली आहे तेलामध्ये. बघा काय सुरेख आलाय कट त्याचा. ही भेंडी आपण या रश्श्यात टाकूया. जास्त शिजवायची नाही, कारण छान परतून झालेली आपली भेंडी, एकदम मऊसूत झालेली. फक्त त्या आपण काप केले त्यात तो सगळा मसाला जाईल आणि आपली अगदी नॉनव्हेज सारखी भाजी तयार होती. आता आपण शेवटी त्यात टाकणार आहे कोथिंबीर. त्याला फक्त 1-2 मिनटं उकळी आणायची की आपली भाजी झाली आहे. चला, इथं आपले भेंडी रस्सा भाजी तयार झालेली. ही कशी खायची? पोळीबरोबर खाऊ शकता, भाकरीबरोबर, रोटी असेल तर रोटीबरोबर, किंवा असं नान वगैरे घेतलं चालेल. अगदी ही नॉनव्हेज सारखीच भाजी झालेली, कोण म्हणणार नाही व्हेज भाजी आहे. आणि भाताबरोबर तर छानच लागते ही भाजी. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन पदार्थाबरोबर. तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे गार.